साखर कारखान्यांकडून होणारी काटामारी हा नवा विषय नाही। सर्वसामान्य ऊस उत्पादकांच्या फसवणुकीमध्ये साखर कारखान्यांबरोबरच थेट साखर उपसंचालक कार्यालयही सहभागी असल्याचं दिसून येते। कारखान्यांचे काटे ऑनलाईन करावेत अशी मागणी करूनही कारखाना प्रशासन किंवा साखर उपसंचालक कार्यालयानं जाणून बुजून दुर्लक्ष केले। पण त्याहून गंभीर बाब म्हणजे कारखान्यांच्या वजन काट्याची अचूकता तपासण्यासाठी साखर संचालनालयानं प्रत्येक जिल्ह्यासाठी 1 कोटी रुपयांचं मशीन दिलं होतं। 2014 साली हे मशीन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलं खरं, पण हे मशीन आता कुठे आहे हेच कुणाला माहिती नाही। दुसरीकडे साखर कारखान्यांनी प्रशासनाकडे सादर केलेल्या कागदपत्रात सर्व वजन काटे अचूक असल्याचं प्रमाणपत्र जमा केले। थोडक्यात हा सर्व खाबुगिरीचा प्रकार आहे, हेच संभाजी ब्रिगेडनं उघडकीला आणले। राज्यातील ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे। ऊस हंगामाच्या सुरुवातीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य संघटना FRP वरून संघर्ष करतात। यावर्षी FRP जाहीर झाल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नसल्याची भूमिका घेत स्वाभिमानीनं तीव्र आंदोलन छेडलं होतं। त्यानंतर कारखानदारांसोबत झालेल्या बैठकीत दराबाबत तोडगा निघून कारखाने सुरूही झाले। मात्र साखर कारखान्यांच्या वजन काट्याची अचूकता तपासण्याकडे नेहमीप्रमाणेच याही वर्षी दुर्लक्ष झाले। कारखान्यांचे वजन काटे ऑनलाईन करून ते प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाशी जोडावेत ही मागणीही मागं पडली आहे। त्यामुळे बहुतांश साखर कारखान्यांचा काटामारीचा गोरखधंदा निवांतपणे सुरू राहिलाय। संभाजी ब्रिगेडनं याबाबतचा पाठपुरावा केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्यात। साखर कारखान्यांचे वजन काटे तपासण्यासाठी साखर संचालनालयानं प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येकी 1 कोटी रुपये किमतीचं मशीन दिलंय। कोल्हापुरात 2014 साली हे मशीन दाखल झालं खरं, पण गेल्या 10 वर्षात या मशीननं एकाही साखर कारखान्याचा वजन काटा तपासलेला नाही। इतकंच काय, या मशीननं अर्धा किलोमीटरचा सुद्धा प्रवास केलेला नाही। संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील आणि सहकाऱ्यांनी याबाबत माहिती मागवली असता चालक नसल्यामुळं हे मशीन बंद असल्याचं हास्यास्पद कारण साखर प्रशासनानं दिलं। दुसरीकडे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी प्रशासनाला सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये सर्वच वजन काटे अचूक असल्याचं प्रमाणपत्रही जोडले। मग एकाही कारखान्याचा काटा रीतसर तपासला नसताना ही प्रमाणपत्र दिली कुणी, असा प्रश्न संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांनी विचारलाय। लाखो शेतकरी आपल्या ऊसाचे वजन ज्या वजन काट्यावर तपासतात ते साखर कारखान्यातील वजन काटे सदोष असल्याचे अनेकदा तक्रारी आलेल्या आहेत। त्यामुळे महाराष्ट्र शासनानं साखर कारखान्यातील वजन काटे अचूक असावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्याला महाराष्ट्रातील एक हायड्रोलिक व्हॅन दिलेली होती। ही व्हॅन 2014 साली कोल्हापूरमध्ये वजन काटा विभागाला देण्यात आली। त्यांनी आजपर्यंत ही व्हॅन 1 किलोमीटरसुद्धा रस्त्यावर फिरवलेली नाही। ही गाडी लपवून ठेवलेली आहे। जर गाडीच फिरत नसेल तर मग वजन काटे तपासले कसे? म्हणजे हे सगळं संशयाच्या भोवऱ्यात नेणार आहे। त्याचबरोबर या गाडीच्या बाबतीत आम्ही अजून माहिती घेतली असता आम्हाला अशा काही गोष्टी सापडल्या की साखर कारखान्यांचं वजन काटं ज्यावेळेला ते पडताळणी केले जातात त्यावेळेला 50% वजन ठेवून या काट्यांची पडताळणी केली पाहिजे। पण फक्त कागदोपत्री वजन काटा विभागाचे अधिकारी किंवा हे जी काही यंत्रणा त्यामध्ये सहभागी आहे। हे मशीन कुठे आहे हे कुणालाही माहीत नाही। त्यामुळे गुरुवारी त्याचा शोध घेणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं। एकूणच साखर कारखानदारांपासून ते सहसंचालक कार्यालयापर्यंत असलेली मिलीभगत ऊस उत्पादकांचं कंबरडं मोडण्याचं काम अनेक वर्षांपासून करतीये हेच सिद्ध झाले।